नमस्कार मैत्रिणीओ, आज करायचं आपल्याला व्हेज पुलाव। त्यासाठी मी तांदूळ घेतले, पावशेर ते स्वच्छ धुवून अर्धा तास भिजून घेतलेले ते पाण्यात। त्यासाठी साहित्य घेतलेले, खडा मसाला घेतला, लिंबू घेतले, तेजपान घेतले। आता पहिले फोडणी देऊ। चला, तेल टाकले, जिरं, खडा मसाला, तेजपान, त्याच्यात टाकू पाणी, त्याच्यात आपल्याला प्यायचा लिंबूचा रस, त्यात टाकू मीठ, पाण्याला उकळी येऊन देऊ। पाण्याला उकळी आलेली, तांदूळ त्याच्यात टाकून देऊ। बिर्याणीसाठी व्हेज भातासाठी साहित्य काढून घेतलं, तर हे बी चॉप करून घेऊ, बारीक करून घेऊ। कांदा बिंदा हे सगळं बारीक करून घेऊ। टमाटा, शिमला मिरची, वाटाणा, पुदिना, काजू, वेलची आणि मनुके हे साहित्य घेतलं, ते सगळं बारीक करून घेऊ। आता तांदूळ पाण्यात टाकून घेऊ। चला, पाण्याला मस्त उकळ आली, हे पहा छान 80% भात आपल्याला शिजून घ्यायचा आहे। तांदूळ अर्धा तासच भिजत टाका अगोदर पाण्यामध्येच। आता चला, या 80% भात आपण शिजून घेऊ। आपलं साहित्य बी तयार झालं व्हेज पुलावाचं, सगळं कापून घेतलं। तर आपला भात शिजला का नाही तो बघू। चला, आपला 80% भात शिजलेला। आता हा भात आहे ना आपण उपसून घेऊ। हे पहा 80% झाला, आता हा सगळा उपसून घेते मी। भात आपला उपसून ठेवले। चला, आता मसाला परतून घेऊ आपण व्हेज भाताचा सगळा। गॅस चालू केलं, तेल टाकू। तूपही टाकू शकता, मी तेल टाकते, तेलाचा वापर करते, तूप नाही आवडत। आधी काजू मनुके तळून घेऊ, सगळे काजू मनुके तळून घेऊ। आता छान तळून झाले काजू मनुके, काढून घेऊ। आता वेलची बी तळल्या गेली, त्याच्यात तळून घेऊ। आलं लसणाची पेस्ट, त्यात टाकली शिमला मिरची, आलं लसणाची पेस्ट, त्यात टाकली फ्लावर, मी सगळ्या भाज्या टाकून घेते। गाजर, टमाटा, वाटाणा नंतरून टाकते, कांदा, हे फ्राय करून घेऊ चांगला आपण। त्याच्यात मीठ, चवीनुसार मीठ टाकू भाज्यांना। मी मॅगी मसाला टाकणार आहे ह्याच्यामध्ये, मॅगी मसाला आणले। त्याच्यात टाकू वाटाणा आणि पुदिन्याची पाने, हे पुदिना घातल्या, पुदिन्याची पाने टाकू, कोथिंबीर शेवटला टाकू। चांगलं फ्राय होऊन देऊ। त्याच्यावर झाकून ठेवून देऊ, वाफेत शिजून देऊ। चला, आता उघडून बघू आपण। मस्त आपली भाज्या फ्राय झालेल्या आहे। त्याच्यात टाकू आपण मॅगी मसाला, मॅगी मसाला टाकून घेतो। छान हलवून घेऊ। आपल्या भाज्या बी मस्त फ्राय झालेल्या आहे। त्याच्यात आपला
तांदूळ टाकून घेऊ शिजलेला. गॅस बारीक करा खाली. बघा आपला मस्त राईस शिजलेला. तो टाकून घेऊ सगळं. टाकू काजू म्हणून ते टाकून घेऊ. गॅस बारीकच राहू द्या खाली. तर आपल्याला फक्त दम द्यायचा कारण की भात शिजून गेलेला आहे आपला. कोथिंबीर, थोडासा कलर, थोडा रंग टाकलेला आहे, जिलेबीचा कलर टाकला. पुन्हा परत कोथिंबीर. चला आता त्याला बारीक गॅसवर भात करून घेऊ. आता दम दिलेला भात उघडून बघू. राईस बिर्याणी भात आपला व्हेज बिर्याणी आता मस्त परफेक्ट झालेला आहे. आता असे परफेक्ट दाणे छान झाले. चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्हेज पुलावची रेसिपी आवडली तर नक्की लाईक करा. दम बिर्याणी म्हणता व्हेज बिर्याणी तयारी नक्की तुम्ही या पद्धतीने व्हेज बिर्याणी करून बघा. व्हेज बिर्याणीची रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माझी नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.